सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये. आज बरेच दिवसांनी पिठलं बनवलेलं आहे. कांदा घेतला चिरून, कढईमध्ये तेल घातलं, कांदा छान परतून घेतला, लसूणही घातला ठेचून, मोहरी घातली आणि नंतर काय केलं, हिरवी मिरची जी कुटलेली होती ती पण थोडीशी कांद्याबरोबर परतून घेतली, हळद मीठ घालून. आणि जे घरचं आमचं जे हरभरा डाळीचं पीठ आहे ते थोडंसं पाण्यामध्ये हे केलं, मिक्स केलं आणि ते घातलं आणि छान असं हे करून घेतलंय, शिजवून घेतलेलं आहे. थोडं जास्त पाणी घालायचं म्हणजे पीठ छान असं म्हणजे पिठलं छान शिजतं. आणि मग नंतर घातलेली आहे वरून खूप सारी कोथिंबीर. तर नंतर काय केलं, आत्यानी छान अशी दिराच्या रानातली कारली आणलेली होती, कोवळी कारली होती. मग त्याचे काप केले. मला ती तशीच राहणार, उद्या परत आहे सोमवार उपवास. मग हे केलं, काप केले, धुतले आणि तव्यात घातले. इकडे पिठलं असं हे झालेले छान असं तयार झाले, ते उतरून घेतलं आणि मग हे केलं, जेवायला बसलेले सगळेजण. टॅमॅटो निवडल्यामुळे उशीर झाला आम्हाला जेवण करायला. ही सकाळची छान अशी येळणीची आमटी म्हणजे हरभरा डाळीची आमटी आहे आणि मस्त अशी ही कडक सकाळची भाकरी पिठल्यासोबत खूप छान लागते. कोणाकोणाला अशी कडक भाकरी खायला आवडते पिठल्यासोबत ते मला कमेंटमध्ये सांगा. तर काय केलं, टॅमॅटो काढली होती दुपारी, ती निवडली. एक 8-9 कॅरेट झालेत, पण काय होतं बारीक टॅमॅटो खूप आहेत त्याच्यामुळे वेगवेगळे करावे लागतात. मग उशीर होतो, मग दोघांनी मिळून आधी टॅमॅटो निवडून घेतली. मामा असले की मदत होते, पण मामा तिकडे दवाखान्यामध्ये आहेत, मामांचं झालेलं आहे ऑपरेशन. ते गेलेले तळेगावला. तर हे काय केलं, मी कारलं तव्यात टाकलं, धुवून भाजून घेतलं, थोडं तेल आणि मीठ घातलं. असं पण कारलं खूप छान लागतं, तुम्ही करून बघा. तुम्ही असं करता का? आणि मला तर कारलं कसंही करा खूप आवडतं. तुम्ही म्हणाल हिला म्हणजे ताईला कारलं कसं काय आवडतं, कसं काय खाऊ शकतात? तर मला खूप आवडतं कारलं. कोणाकोणाला आवडतं नक्की सांगा आणि या सगळ्यांनी जेवायला.